हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेतच असाल. आणि आमच्या खूप दिवस झाला एक सुद्धा व्लॉग आला नाहीये, कारण की आणि आम्हाला पण वाटतं की आम्ही तुम्हाला रोज रोज व्लॉग दाखवावे, कारण की कसं होतंय खूप सारे काम आहेत. तुम्ही तर पाहताच आहे, आपण बिझनेस स्टार्टअप केला आणि एवढा छान रिस्पॉन्स मिळालाय की आत्ता जस्ट मी तुम्हाला दाखवते सुद्धा की 25 पार्सल आहेत आणि हे पार्सल आता ज्यांना त्यांना पोहोचणार आहे. आणि ह्याच्या आधी पण आम्ही रोज पार्सल जे आहेत ते कुरिअर बॉयला देतो आणि ते सगळे घेऊन जातात आणि रोजचे आपल्याला खूप छान असे रिस्पॉन्स मिळाले. खूप लोक घेतात ते विश्वासाने आणि त्यांना त्यांचे पार्सल व्यवस्थितपणे पोहोचतात ते आणि त्यांना पाहिल्यावरती पण ते प्रोडक्ट्स खूप आवडतात ते आणि खूप छान छान आम्हाला कमेंट्स पण येतात ते की दीदी आम्हाला पार्सल मिळाले आणि खूप मस्त म्हणजे पार्सल रिसीव झाले. आणि आपण अजून नवीन स्टॉक घेऊन येणार आहे गणपती झाल्यानंतरनी आणि तो पाहायला तुम्हाला अजून आवडेल. पण आम्ही नक्की घेऊन येणार आहे, तर ज्यांना कुणाला अजून घ्यायचे असतील ना तर त्यांनी गणपती झाल्यावरती नक्की मेसेज करा. आजचा जो व्लॉग आहे तो असा सहज रात्री एक वाजता शूट केला होता, कारण की हे म्हणले की मी आता म्हातारा झालोय आणि मम्मी पण म्हातारी झाली. तर अवनीने एवढी मस्त रिॲक्शन दिली ना त्याच्यावरती, तर त्याच्यावरती व्हिडिओ अगदी मोठा नाही आहे, खूपच छोटा आहे. पण एवढा काय म्हणजे तुम्हाला पाहायला जास्त वेळ लागणार नाही. पण तिने जे बोललंय ना ते तुम्हाला खूप आवडेल की तिची जी रिॲक्शन होती आणि तिने खूप काही बोलली, रडली सुद्धा. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जसं जमेल तसं पण आम्ही नक्कीच तुम्हाला व्हिडिओ थ्रू काही ना काही दाखवायचा प्रयत्नच करणार, कारण की तुम्हाला आता मी दाखवते घरात केवढा पसारा आहे आणि केवढे पार्सल आता निघालेत. तर रोज असंच असतं, त्याच्यामुळं म्हणजे एक 4 आठवडा झाला आहे आमचं नेहमीचं हेच रुटीन झालं की दिवसभर आम्ही हे क्लिपचं जेवढं रिस्पॉन्स म्हणजे देता येईल ना तेवढं आम्ही प्रयत्न करतो की सगळ्याला रिप्लाय मिळाला पाहिजे. तर सगळ्यांना रिप्लाय जात नाही आणि रील्स पोस्ट केली की त्याच्यावर कमेंट येतात की दीदी आम्हाला रिप्लाय नाही मिळाला. तर ह्याचं हेच कारण आहे की आपल्याला दिवसाला जर खूप सारे मेसेज आले तर सगळ्यांना रिप्लाय आम्ही हळूहळू देतो, असं नाही की देत नाही आहे. सगळ्यांना रिप्लाय मिळतात आहे आणि सगळ्यांपर्यंत ते पार्सल पोहोचणार आहे. तर काळजी नका करू, आपण हे कंटिन्यू करणार आहे आणि सगळ्यांना जेवढं पाहिजे तेवढं नवनवीन व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला भेटणार सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता हे घरात एवढा पसारा पडलाय आणि हे ह्यांनी अजून आंघोळ केलेली आहे, कारण की हे काय करतात झोपेतनं उठतात आणि ह्यांचं हेच पटत नाही मला. झोपेतनं उठतात आणि हेच घेऊन बसतात. मग मला राग कसला येतो की ऐका ना, म्हणजे पब्लिकला पोहोचला पाहिजे म्हणून हे रात्री 1 वाजेपर्यंत किंवा आम्ही दोघं पण हेच करत बसतो. पण मी पहिला आंघोळ करते मग बाकीच्या गोष्टी बघते. तर हे बिना आंघोळीच सगळं गोष्टी करतात. आता बघा 12 वाजलेत मला वाटते. बघू शकता तुम्ही किती वाजलेत, 12:30 वाजलेत आणि आम्हाला खरं तर गणपती रिप्लाय देते, मी रिप्लाय देतो ना, मी सुद्धा देते. म्हणजे हे जास्त हे खूप म्हणजे हे बघतात ते खरं तर, असं नाही की बघत नाही. हे आयडी तेच हँडल करतात. मला असं म्हणजे दीक्षा हेअर एक्सेसरीजची आयडी हेच हँडल करतात आणि मला जे पर्सनल माझ्या आयडी वरती मी मेसेज येतात त्यांना रिप्लाय देते. आणि हो, मला एक सांगायला म्हणजे मला वाटतंय सांगावं तुम्हाला की काही जण क्लिप घेतात, सिलेक्ट करतात. जसं की आता हे सगळे आम्ही क्लिप्स काढून ठेवलेत का, तर हे कस्टमरनी आम्हाला काढायला लावलेत. म्हणले आम्ही पेमेंट करतो, तर आता ह्यांचं पेमेंट येणार आहे. पण काही लोक असं काढायला लावतात आणि पेमेंट करत नाही. मग आम्ही हे तुम्ही बघताय ना हा पसारा, हा आम्ही सगळा एकत्र करतो आणि ज्यांना ज्यांना क्लिप्स लागतात ना ते सगळे आम्ही कधी कधी हे सगळं खाली करतो का की ते क्लिप्स आपल्याला मिळत नाही. मग आम्ही एकत्र करतो, खूप वेळ जातो यामध्ये. ते सांगतात हा क्लिप हा नाही, हा कलर तो कलर हे कलर, मग आम्ही सगळं काढतो. त्यानंतर मी ते पेमेंट करतच नाही आणि म्हणता आम्ही उद्या करतो, मग ते पण करत नाही. मग त्याच्याने कसं होतं, तुमचा पण वेळ जातो, दुसऱ्या कस्टमरला सुद्धा ते प्रोडक्ट मिळत नाही आणि आमचा सुद्धा वेळ जातो. तर प्लीज तसं करू नका, कारण की जे कस्टमरला हवेत ना, जे जेन्युइनली खरंच खूप मेसेज करतात की दीदी आम्हाला हवंय, तर त्यांना आपण हे क्लिप्स मिळाले पाहिजे असं मला वाटतं. कारण की खरंच ज्यांना घ्यायचं त्यांना मिळाले पाहिजे. तर हा व्लॉग तुम्ही आता मी खूप बोलले, तर आता व्लॉग पहा तुम्ही कसा वाटतोय. वा बघतो डॉक्टर बोल काय म्हणते. मग मी तुमचे गुडघे दाबू का. तुला पण केस दाब ना गुडघा. मग माझा गुडघा नाही, पाय. हा गुडघा नाही बोलत, पाय. मग पाय बोलतात, पाय. तुला लय थंडी वाजती, रोज ती अंग थरथर कापतंय.
हा कधी मला सांगत होत्या. सकाळी पाऊस आला होता. हे मम्मा कोंडा पाऊस आला. सकाळी पाऊस येतो ना पप्पा. थरथर कापतो माहितीये तुम्हाला सकाळी. मग स्वेटर घ्यायचे का? हा. आणि मग त्या दिवशी घातलेलं स्वेटर शाळेत जाताना ते तर लई टोचतात मला. काय टोचते? त्याच्यामध्ये पण घुसाची काटे असते. काय पण हा चांगलं असतं ना ते. हा चांगले. मग पण दादाला असंच पाठवा. असं तू स्वेटर घालून जाणार आणि त्याला असंच पाठवू का मी? हा. का ग तुझं? मला पण थरथर कापतो मग मला ताप आला. मग दादाला बी थरथर कापतो. तो तुझा भाऊ आहे ना? नाही दादा मला रोज मारतो. का रे तू मारतो का तिला? नाही कधी मारतो. मग का ग? खरं मारतो पप्पा. हं? खरं मारतो. हा का? हा. तो तुझा भाऊ आहे ना? नाहीये असं नाही बोलायचं. पप्पा मला पण स्वेटर आणा पहिले. आण ना. मग माझ्याकडे थोडी आहे. थोडी तुझ्याकडे काय आहे? मग दुसरा शेत त्याला बघ घावले वाटतं काहीतरी. पांढरा केस माझा. काय केली उभीच्या घरी जाऊन? आणू नका पप्पा. हं. सगळे केसाचे कापते तुमचे. हं? सगळे केसला तू बोलली म्हणून. कुठला? पांढरे केस काढतोय डोक्यातले. पप्पा आता म्हातारे झाले रे. पप्पा म्हातारे झाले बाळा आता. का पप्पा? मग पप्पाचे केस असे हे झाले ना पांढरे. पहिला चांगले होते. मग पप्पा असे म्हातारे झाले. मम्मी पण म्हातारी झाली. तू मम्मीचे बघ. हा तू मम्मीचे बघ. ते बघ आता काहीतरी बनन जाऊन मम्मीला त्याला गेली काहीतरी. सगळे जण मला मग काहीतरी बनायला गेले. ते गावतोय का ना आरुष? मिला बघा आले आले आले. थांबा. मी तुला म्हातारी दिसते? मी म्हातारी दिसते का सांग मला. मग पप्पाला दिसते का? मी तिला काय म्हंटल, पप्पा म्हातारे झालेत म्हणून पप्पांचे केस पांढरे झालेत. मग तुला रडायला काय? मग ते म्हातारे नाही म्हणून रडायला येते का? तू म्हातारी नाही ग, तू छोट पिल्लू आहे. मम्मी तुझी म्हातारी झाली पण. बघ दिसतं. मग झाले की नाही म्हातारी? अर्धी म्हातारी तर झाली मी. अर्ध वय झालं माझं. केस विचारले नाही ना बाळा. टाइमच भेटला नाही मम्मीला केस विचारायला. तू विचारते? झोपू कधी मी आता? मी लय थकले. अरे बापरे. बघ एका मागे एक दोन केस काढले पांढरे. नको 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 बाळा, लय गुंत झालाय. हा लय गुंत झालाय. नको नको. अगं ऐक ना अवनी, तुझी मम्मी म्हातारी झाली. अवनी ए अवनी, अगं तुझी मम्मी म्हातारी झाली. म्हातारी झाली ती. अगं पप्पा बी म्हातारे झालेत. आईच्या गावात काय करणार. कुणाची आजी आणायची का? ध्यान कोण ठेवणार हो? ती म्हणते मी आहे. मोठा धरला. मम्मा आहे ना अजून. पप्पा केवढा मोठा धरला बघ. मी म्हातारी थोडी नाही. तुझा अजून शाळा शिकवायची मला. तुला मोठं होताना बघायचे. कोण मारती? म्हातारी बोलते. म्हातारी
म्हातारी बोलतात का पप्पा? का बोलतो? मी काय म्हातारी दिसते का तुम्हाला? है ना ग? लोक म्हणतात तुला पोर आहेत म्हणून वाटत नाही, पप्पा म्हातारी म्हणायला लागलेत मला. अगं पांढरे केस झाले ना पप्पाचे. मम्मीचे दाखवू का तुला पांढरे केस? होतात मला, लहान लेकराचे पण होतात शरीरात काही कमतरता असली की, है ना? ते चिकू दादाचे पण इतके आपण थोडं लगेच म्हातारे होतो. मग तुझं म्हणणं काय, मी म्हातारी झाल्यावर तुला कोण सांभाळणार? दादा सांभाळणार तुला. दादा सांभाळणार म्हणतोय. चालेल का तुला? ते वाडी मम्मी आहे का? तो तुझा भाऊ आहे बाळा. तू तुझा दादा आहे ना. मग तू म्हातारी आहे का? मी म्हातारी आहे. मग मी म्हातारी झालो का ग? कुठं जाणार मी? तू सांभाळणार ना मला म्हातारी झाल्यावरती. हा कामाला पाठवणार तवा पण. तू सांभाळणार ना मला मी थकल्यावर? म्हणजे मला लय थकलंय, मला कामच करायला येणार नाही, मग तू सांभाळणार का मला? मला खायला देणार का? मी कसं तुला आता खायला देते? मी तुझं सगळं करते ना. मी तुला आंघोळ घालते, तुला कपडे घालते, तुझे केस विचारते. तसं करणार का तू माझं? दादा करणार की नाही काय माहिती. करतो की नाही? तू करणार? शाळा शिकणार ना, मोठी होणार ना. लढायचं ना बाळा, मम्मा आहे तुझ्यापाशी. तुला एवढी शेण, तुला ह्याच्यात काय कळलं काय माहिती? हिला कळलं वाटतं तिला काहीतरी, म्हणून ती रडत होती. काय कळलं तुला? बघ नुसतं पांढरे केस काढायला लागला माझे. बघ पप्पा खरंच बाळा म्हातारे झालेत माहिती तुला. पप्पाचे केस पांढरे झाले. विचार. मग तुमचे दादा कोण मला? काय दाखवू? मी रोज दात घासतो त्यामुळे माझे दात स्ट्रॉंग आहेत. कळलं का तुला? एक शब्द मिळाले. तुला काय झालं रडायला मला सांग पहिले. पण पप्पाला सांग ना, तुला म्हातारी बोलते. मग काय झालं म्हातारी बोललं तर? म्हातारी आहे का तू? नाही ना. मी मम्मी हो तुझी, म्हातारी नाही मी. हे मम्मा आता बघ केवढा मोठा धरलाय. म्हणून राग आला का? म्हातारी कुणाला म्हणतात ग? आजीला. मग तुझं म्हणणं काय, तुझी आजी म्हातारी आहे? माझी आई म्हातारी आहे. तिला आहेत की दोन आज्या, तिचं म्हणणं. हा मग दोन्ही आज्या म्हातारी झाले का तुझ्या? मम्मी कोण? मग तू काय म्हणते? आमच्या आवणी आता खूप छान नाचते माहितीये तुम्हाला. एक तेरा नाम है सांजा हो. हा कर ना एकदम. मी गाणं म्हणतो तोंडाने, तू कर गावणी. एक तेरा नाम है सांजा. तुझी प्रॅक्टिस झाली ना, मग तू दाखव. तू मम्मीला जास्त लाड करते का पप्पाला? पप्पा मम्मी दोघांना. मग तुला रडायला बरं माझं चालेल. पाणी येते. माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. दिसतंय का तुला? हा तुझ्यासारखं रडते मी. तू रडली ना म्हणून. लहानपणी मम्मी रडायचं नाही तू. पप्पा लहानपणी मी होतो ना, तेव्हा मम्मी रडायची ना, तेव्हा मी पण रडायची. काय म्हणला तू? जेव्हा मी छोटा होतो ना, तुम्ही मम्मी सोबत भांडण करत होते ना, तेव्हा मी पण रडायचो ना. काय चाललंय? केस विसरते. मेकअप करते का? काय काय बापरे. काय म्हणते? मम्मीची केस मग काय वाटेल? मग मम्मी छान वाटेल म्हणते. होय. विचारलं की हा
अरे वा वा. मम्मीने दिवसभर केसच विचारले नाही आज. मम्मीला टाइमच भेटला नाही माहिती का मला. मग हा पप्पा माहिती आहे तुम्हाला? पप्पाला भेटला का टाइम? नाही. हा काय बोलती खोटी. किती वाजता आंघोळ केली माहिती का तरी मी? मी तर बघ आता 1 वाजता भांडी घासलेत रात्रीची. मग किती वेळ मी काम करते ना. मम्मीने बघ किती वेळा काम केलं. मम्मीने माझी आंघोळ घेतली सकाळी. आंघोळ घेतली. मम्मी मला लय आवडती. मम्मी मला नाही आवडत. तू ओवीच्या इथं का नाही झोपली ग? बारीक कपडे नव्हते. मग काय तू झोपली असती का तिथं मम्माला सोडून? मम्मी मग तू माझी आठवण काढली ना. पप्पा पांढरा केस काढायचा डायरेक्ट काळा केस काय तू ना तू माझी आठवण काढते का? मग म्हणून तू रोज माझी आठवण काढते का? हा. मम्मी मी ना ओवीसाठी जाते माहिती आहे रोज. ओवी मग रोज तिचे भांडे बी आणले मला वरडती. तांबे ते ओवीला बोलते आणि ती मम्मीला पण सांगते हा तू भांडी देत नाही का म्हणून विचारते. काय मला लिपस्टिक बी नाही लावायचे ना. लिपस्टिक नाही लावायची बाळा. मोठं झालं लावायचं. मोठी झाली ना मग लावायची. मग ती छोटी झाली ना मग मी तिला लिपस्टिक लावणार. मी छोटी आता होणारच नाही. आता मी डायरेक्ट म्हातारी होणार. आई मम्मा आईच बोलले मी. ए मम्मा म्हातारी ए मम्मी म्हातारी मम्मा म्हातारी होऊन तू आम्ही थोडे मोठे होणार. मग तू थोडे होणार. तुम्ही मोठे होणार माझे एवढे. मग मी अजून म्हातारी होणार आई सारखी. आपल्या आई सारखी. मम्मी तू म्हातारी बनणार आहे. मग तेव्हा तू मोठी होणार माझ्या एवढी. नाही मग मी म्हातारी बनूच नको का? नको. तुला रडायला काय येतं म्हातारी मी बनलं? मग तुम्हाला असं यंग ठेवायचं असेल तर तुम्हाला तसं ठेवायला लागेल बाळा मोठी झालं. यंग सुपर किंग. तुला काय कळतं का एवढीशी हाय आणि म्हातारी होऊ नको म्हणजे रडायलाच येते तिला डायरेक्ट बोल. म्हातारी होणार बाळा मी एक दिवशी. वय लागत. नको होऊ का? सगळ्यात मोठा आपल्याला. ठीक आहे. चलो गाईस हे बघितलं तुम्ही गप्पा. आता खूप लेट झालेलं आहे आणि सकाळ जर आम्ही नुसतं काम करतोय. तुम्ही आता आमचा जो बिझनेस बघितलाय तो म्हणजे खूप सारे मेसेज आलेले आहेत सगळे जणांचे. तर काही लोकांना रिप्लाय भेटतात का नाही मला नाही माहिती. पण म्हणजे सगळ्यांना भेटणारच आहे रिप्लाय त्याचा विषयच नाही. पण भरपूर सारे असे ऑर्डर जातात त्यामुळे टाइमच भेटत नाही. आम्ही झोपेतनं उठल्यापासनं खूप वेळ तेच काम करत असतो. ती पण आणि मी पण. तर त्यामुळे आज खूप लेट झालेलं आहे. तर चला गाईज गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. किती दिवसांनी मम्मी बनली? 5. चलो बाय करा. बाय बाय. रडू नको. ती मला म्हणते तू म्हातारी बनू नको. तू किती दिवसांनी माझी मम्मी बनली. बाय बाय कर. मला दिवस